नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव चंद्रकांत वारकड। आज आपण हळद पिकाच्या नंतर आपण बऱ्याचशा ठिकाणी म्हणतात की शेतकरी आपल्याला सोयाबीन या पिकाबद्दल माहिती द्या थोडक्यात। तर थोडक्यात आता जाणून घ्या शेतकरी मित्रांनो। आता ही आहे बेडवरती लागवड आणि ही पांढऱ्या फुलाची व्हरायटी आहे आणि साधारणतः व्हरायटी कुठली असो, रिसर्च वाहन असो, काही असो, आपल्याला बऱ्याच ठिकाणी म्हणण्यात येते कंपन्याचे किंवा शेतकऱ्याचं म्हणणं असते की आपल्या सोयाबीनवरती रिसर्च वाहन असलं का येलो मोजॅक व्हायरस येत नाही। तर आता आपण इथं पाहू शकतो की शेतकरी मित्रांनो, आता येलो मोजॅक व्हायरसचा प्रादुर्भाव सुरुवात झाली आहे। त्यामध्ये आपल्याला पांढऱ्या फुलाची व्हरायटी असो का निळ्या फुलाची किंवा जांभळ्या फुलाची आपण म्हणतो, तर बऱ्याच ठिकाणी शेतकरी मित्रांचं म्हणणं आहे की बा आपल्याला रिसर्च वाहन घेतला असल्यामुळे आपल्याला येलो मोजॅक व्हायरस हा येत नाही। असं काही नाही शेतकरी मित्रांनो। हा येलो मोजॅक व्हायरस आपल्या शेतावर येण्याचं कारण म्हणजे याच्यावरती येणारं रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव असतो आणि त्यामुळे होणारं नुकसान आपल्या पिकाचं बऱ्याच ठिकाणी होतं। आणि हा व्हायरस जो असतो आपल्या पिकामध्ये बऱ्याचशा ह्या रस शोषण करणाऱ्या किडीमुळं, व्हाईट फ्लावरमुळं किंवा आपल्या व्हाईट फ्लाय जी आपल्या किडी असतात याच्यामध्ये पांढरी माशी, त्यामुळे हा प्रसार होतो आणि याचं आपल्याला नियोजन करणं, नियंत्रण करणं हे महत्त्वाचं आहे। आणि यासाठी आपल्याला लागणारी औषधी काय काय घ्यायची हे आपल्याला माझा नंबर सेव्ह करा 9527003666। आणि शेतकरी मित्रांनो, आता हे जरी बेडवरती जरी असेल तर ह्याच्यावरती आपण पहा, बारकाईने लक्ष द्या की बऱ्याच ठिकाणी आपल्याला आळ्या आणि आपल्याला हे याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि ह्यांची जी घाण विष्ठा लाल असते ह्यामुळं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो। आणि अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आळ्या ज्या असतात हे पानाला कातरतात आणि कुरतडून टाकल्यामुळे होणारं नुकसान हे आपल्या उत्पन्नावर आपल्याला पाहायला मिळतं। तर याचे दुष्परिणाम आपल्याला जर थांबवायचे असतील तर आपल्याला ह्याच्यामध्ये कुठली औषधं काय घ्यायची हे आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला सांगत जाऊ आणि तशा पद्धतीने नियोजन करा। धन्यवाद मित्रांनो।